तर इराणमध्ये आतापर्यंत 742 लोकांचा मृत्यू झालाय। इराणमध्ये 750 हून अधिक लोक जखमी आहेत। इस्रायलकडून तेहरान बैरूतवर हवाई हल्ले सुरू आहेत। संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या मध्य पूर्वेतील तणाव दिवसागणिक वाढताना दिसतोय। 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनी याची सुरुवात झाली, तेव्हापासून परिस्थिती झपाट्याने बिघडली आहे। इस्रायली हवाई दल इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर सतत हल्ला करतायत। इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविचाय अद्राई यांच्या मते इस्रायली विमानांनी इराणी रडार प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना लक्ष्य केलेलं आहे। या संरक्षण प्रणाली चालवणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इस्रायलने इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळांवर हल्ला केल्याचा दावाही केलाय। तर इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ल्यात इराणमधील 160 हून अधिक निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। दक्षिण इराणमधील मिनाब शहरावर हवाई हल्ले करण्यात आले। या हल्ल्यात शजारे तय्यबा ही मुलींची प्राथमिक शाळा लक्ष्य करण्यात आली। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हा फोटो शेअर केला। एकाच वेळी कबरी काढण्यासाठी जेसीबींचा वापर केला जातोय। निष्पाप चिमुकल्यांचा सामूहिक दफनविधी केला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।